हॅलो गाईज, आज होता रविवार आणि मग रविवार असल्यामुळे आज माझ्या मनात आले की चला अधिक मास आहे, मग आपण नाशिकला जाऊया त्र्यंबकेश्वरला कुशावर्तावरती. आणि मी कुशावर्तावरती जाण्यासाठी सकाळी 7 वाजता निघाली होती. कुशावर्त तिथे हे नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर येथे असलेले अतिशय पवित्र तीर्थस्थान आहे. हिंदू धर्मात याला विशेष धार्मिक महत्त्व आहे. गोदावरी नदी ब्रह्मगिरी पर्वतावरून प्रकट होऊन काही अंतरानंतर तेथे पुन्हा प्रकट झाली होती अशी श्रद्धा आहे. त्यामुळे कुशावर्ताला गोदावरीचे पवित्र उत्तम स्थळ मानले जाते. आणि सकाळी खूप गर्दी पण होती कुशावर्ती जाण्यासाठी. आणि आम्ही जिथून जात होतो तिथे तर जिकडे जावं तिकडे रस्ते खोदलेले होते. बघा, आम्ही इथून चाललो होतो रस्त्याच्या साईडने, आता तिथे पण रस्ते खोदून ठेवलेले होते. कुंभमेळ्याची तयारी चालू आहे त्र्यंबकेश्वरला. आणि आम्ही कुशावर्तावरती गेलो. त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग मंदिरापासून सुमारे कुशावर्त 300 ते 500 मीटर अंतरावर आहे. आणि तिथे पण भाविकांची खूप प्रमाणात गर्दी होती, कारण आज रविवार पण होता आणि अधिक मास पण असल्यामुळे सर्वजण म्हणतात की चला धोंडा आहे तर आपण कुशावर्तावरती आंघोळी करूया. तर ते सुमारे कुशावर्त जे कुंड आहे ते 21 फूट खोल आहे. भाविक त्र्यंबकेश्वरचे दर्शन घेण्यापूर्वी पहिले कुशावर्तावरती स्नान करतात. मग सिंह कुंभमेळ्यातील शाही स्नानासाठी हे अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे. जसं आता मी तुम्हाला सांगितलं आहे, कुंभमेळा असल्यामुळे त्र्यंबकची कामं पण चालू आहे. जिकडे आहे तिकडे रस्त्यांचे खोदकाम पण चालू होते. आणि बघा, कुशावर्तावरती खूप प्रमाणात गर्दी आहे. तिथे सर्वांनी स्नान वगैरे केले. आणि जे माझे छोटे मुलं आहेत त्यांनी पहिले आणि महर्षी गौतम यांनी कुशाच्या साहाय्याने गोदावरीचे पाणी तेथे रोखून ठेवले, म्हणून त्या तीर्थाला कुशावर्त असे नाव पडले अशी मान्यता आहे. आणि तिथे सर्वांनी, छोट्या मुलांनी आमचे पाय वगैरे धुवून तिथे नमस्कार पण केला. अशा प्रकारे तिथे कुशावर्तावरती सर्वांनी स्नान